सकाळची सभा 10ची रात्री 10ला होती, इतका प्रचंड या ठिकाणी गर्दी असती। तर यांच्या सभेला जेवढी गर्दी असती का तेवढे आमचे फक्त नियोजनकर्ते असते। त्यांनी मला जो आदेश देतील आम्हाला तो आम्हाला मान्य आहे की आमदार खासदार याचं मला फार आकर्षण वाटायचं। आज जरांगे पाटलाच्या असे डायरेक्ट बुटा सगळं पाया पडताना मी हे लोक पाहिले। मला राजकारणाशी देणं घेणं नाही। फासावर जाय तुम्ही फासावर जाल तर विहिरीत उडी मार मला मारायला तयार। ते मी जर जो आदेश देईल स्टार प्रचारक म्हणून जर भूमिका मिळाली मला आमदार झाल्यासारखं वाटतं तर मला तेवढंच समाधान आहे। बाकी काही आता त्यांचा विचार घेऊन त्यांनी ठरवलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला लढावंच लागतंय तर काय कराल लढतात की परत एकदा त्याच भूमिकेत। दादानी मला जर म्हणले की तू फासावर जाय तर मी फासावर जायला तयार। विहिरीत उडी मार मला मारायला तयार। ते मी जर जो आदेश देईल ते मला मान्य आहे। आणि आता ते जरांगे पाटील कोणत्या ताकदीवर बोलते तुम्ही पहा। आज ज्या लाखांच्या सभा होत्यात या ठिकाणी आपण बघितलं खाली जमिनीवर बसते। सकाळची सभा 10ची रात्री 10ला होती, इतका प्रचंड या ठिकाणी गर्दी असती। आता काही जे विरोधक आहे यांच्या मी सभा व्हायला बरं का सर, तर यांच्या सभेला जेवढी गर्दी असती का तेवढे आमचे फक्त नियोजनकर्ते असते। म्हणजे भोंगेवाले खुर्च्या लावणारे एवढे लोक असते। आणि यांचे जे असते ना ते यांच्या ज्या चटाया ठरलेल्या असत्या त्या घेऊन जाण्यासाठी बसलेले समोरचे लोक असतात। आणि त्या ताकदीवर आम्ही बोलतो की आम्ही काय करू शकतो। आमच्याकडे आम्हाला प्रचार करायची गरज नाही, आम्हाला फक्त उमेदवार द्यायचं काम आहे। आमची सोशल मीडिया बी इतकी स्ट्रॉंग आहे की आम्ही 2 दिवसात तो माणूस सगळ्या घराघरापर्यंत पोहोचू शकतो। आमच्याकडे माणसं आहे, म्हणजे आमच्याकडे मतदान आहे। आम्हाला इकत घ्यायचं काम नाही। लोकांना मोठमोठ्या सभा घेऊन खुर्च्या बिरच्या असं घेऊन याची गरज नाही। आमच्याकडे सगळ्या गोष्टीची यंत्रणा आहे। फक्त दादानी आता 29ला जी भूमिका देतील त्यांनी मला जो आदेश देतील आम्हाला तो आम्हाला मान्य आहे आणि तो आम्ही पूर्णत्वास नेणार। कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला आम्ही तयार आहे। प्रस्थापितच आता होत नसतो। आता सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठे शेतकरी कष्टकरी आत्महत्याग्रस्त जे लोकांचे म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिले, जे नोकऱ्यांपासून वंचित राहिले, ज्या पोरांचे लग्न व्हायचे बाकी ते तर पूर्ण ताकदीने उभे राहिले। सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं राज्य येणार, कारण मनोज जरांगे पाटील शेतकरी कष्टकऱ्याचा मुलगा आहे, ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्यांना सगळ्या जाणीव आहे। आणि सर्वसामान्य शेतकरीच हा या ठिकाणी राज्य करायला आला पाहिजे। ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेब म्हणजे आपण म्हणतो चहावाला पंतप्रधान झाला, तसं एक शेतकऱ्याचा सरकार या ठिकाणी आलं। मोदी साहेबांचं काम चांगलं आहे। मोदी साहेबांनी फक्त या ठिकाणी जर आरक्षणाच्या विषयावर लवकर जर तोडगा काढला तर हे सगळं होऊ शकतं। पण आता का या गोष्टी काही तर जे लोक आहेत ते म्हणते चंद्र सूर्य असेपर्यंत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही, तर चंद्र सूर्य असेपर्यंत ते लोकही सरकारमध्ये येणार नाही, हे बी आम्ही सांगू शकतो। अनेकांची इच्छा आहे की सचिन ढवळे पाटलांनी निवडणूक लढवायला पाहिजे, तर तुम्हाला अशी संधी मिळाली तर तुम्ही त्या पद्धतीत तयारी करता? राजकारण काय झालं सर, मला अगोदर फार हे वाटायचं आमदार खासदार मंत्री या पदाची आकर्षण वाटायचं की आमदार खासदार याचं मला फार आकर्षण वाटायचं। पण ज्या वेळेला बघितलं ना सर की हे लोक किती लाचारी करू शकते, आज जरांगे पाटलाच्या असे डायरेक्ट बुटा सगळं पाया पडताना मी हे लोक पाहिले दादा दादा दादा। तर त्यामुळं ते मला राजकारणाशी देणं घेणं नाही। फक्त एवढं आहे या ज्या गोरगरिबांचे आम्ही अश्रू बघितले आणि त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य लोक या सरकारमध्ये आले पाहिजे। जे आम्हाला वाटतं मी तुम्हाला जे विचार सांगितले ते विचार आत्मसात व्हावे हा एक उद्देश आहे माझा, प्रामाणिक उद्देश आहे। मला फक्त एवढे स्टार प्रचारक म्हणून जर भूमिका मिळाली तर मी ते काम करणार। मला आमदार खासदारची याची नाही। अरे हे जे निवडून येतील ते जर आमदार झाले तर मी आमदार झाल्यासारखं, म्हणजे ते गाणं मी ऐकत राहील, मग मला आमदार झाल्यासारखं वाटतं, तर मला तेवढंच समाधान आहे, बाकीचं काही